रावणवाडी, गोलेवाडी, एटेवाही येथे बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भंडारा तालुक्यातील रावणवाडी, गोलेवाडी आणि एटेवाही या ठिकाणी बिरसा मुंडा यांची 150वी जयंती दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार संजीव भांबोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की बिरसा मुंडा हे आदिवासींचे दैवत असून जल, जमीन, जंगल यावर आदिवासी समाजाचा अधिकार असून तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. बिरसा मुंडा यांनी जीवाचे रान करून त्यांना अधिकार मिळवून दिले असेही त्यांनी सांगितले. यावेळी रावणवाडी येथील मनसाराम वाढवे अध्यक्ष, कार्तिक सिडान उपाध्यक्ष, रोशन वाढवे सचिव, नामदेव वरखडे, आकाश वरखडे, धनंजय उईके, प्रवीण उईके, विक्की वकलवार, शुभम उईके, मंथन उईके, ऋतिक मस्के, एटेवाही येथे सुखदेव मडावी, संजय वरखडे, राजकुमार गोडंगे, रवींद्र गोडंगे, सुभाष सयाम, सत्यभामा वरखडे, संजय वरखडे, तर गोलेवाडी येथे सुभाष मडावी अध्यक्ष, सचिव विष्णू मडकाम, सहसचिव प्रमोद कोडापे, सदस्य अमरदीप मडावी, आसाराम मडावी, जितेंद्र मडावी, जयदेव भुरे, राजकुमार मेश्राम, संजय शेंडे व अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. आज एटेवाई या ठिकाणी बिरसा मुंडा यांची 150वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ज्या महामानवांनी जल, जंगल आणि जमीन या बाबतीत आदिवासी समाजाला योग्य न्याय मिळवून दिला, त्यांचा अधिकार मिळवून दिलं, त्यांचं आज जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण भंडारा तालुक्यातील एटेवाई या ठिकाणी आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत. आज गोलेवाडी या ठिकाणी आदिवासींचे नेते जननायक बिरसा मुंडा यांची 150वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज गोलेवाडी या गावात त्यांनी जल, जंगल आणि जमीन या सर्वांचे अधिकार आदिवासी समाजाला मिळवून दिले. यांची जयंती आज गोलेवाडी गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्या महामानवाला आज आपण संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने त्यांना आपण वंदन करूया. अशा या बिरसा मुंडांना आज आपण नतमस्तक होऊया. बिरसा मुंडांचा बिरसा मुंडांचा विजय असो. बिरसा मुंडांचा विजय असो. आज रावणवाडी या ठिकाणी बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आज त्यांची जे आदिवासींच्या नेते आहेत, जल, जंगल आणि जमीन ज्या महामानवाने आदिवासी समाजाला हक्क आणि अधिकार मिळवून दिले, त्यांची आज जयंती या रावणवाडीत नव्हे, भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्या बिरसा मुंडांना माझे नतमस्तक. आणि आज या रावणवाडीत सर्व आदिवासी समुदायाच्या वतीने आज जो बिरसा मुंडा यांची जयंती जो उत्सव साजरा करण्यात येत आहे, त्या जयंती दिनानिमित्त आज सर्व रावणवाडी येथील जनतेला मी शुभेच्छा देतो. आणि त्यांनी आज या रावणवाडी या ठिकाणी स्वभोजनाचा सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे आणि त्यांची या ठिकाणी मिरवणूक सुद्धा या ठिकाणी निघणार आहे. तर आजच्या या बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द इथेच समाप्त करतो.